नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूया दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात सुपरफास्ट आढावा. राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. मुंबईतील मेघदूत हे शासकीय निवासस्थान त्यांच्या ताब्यात देण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल देसाई कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मंत्री शंभूराज देसाई रविवारी मेघदूत या निवासस्थानी सहकुटुंब वास्तव्याला गेले. याच मेघदूत निवासस्थानी त्यांचे आजोबा लोकनेते कैलासवासी बाळासाहेब देसाई यांनी वर्षानुवर्षे वास्तव्य केलं होतं. त्याच घरात विजयादेवी देसाई यांचा गृहप्रवेश झाला आणि त्याच घरात शंभूराज देसाई यांचा जन्मही झाला. त्यांच्या बालपणीच्या आठवणी, खेळ, शिक्षणाच्या सुरुवातीचा काळ सगळं काही याच वस्तूशी जोडलेलं आहे. 55 वर्षांनी पुन्हा एकदा हेच घर मिळाल्याने देसाई कुटुंबियांसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरला. लहानपण निरागस असतं. मित्रमैत्रिणी सतत भांडतात आणि काही वेळानं एकत्र खेळायलाही लागतात. हे नातं कोणत्याही अपेक्षांच्या पलीकडचं असतं. पण त्यातीलच एक जण मोठा झाला तर संपत्तीची बाधा होते आणि मैत्रीत अंतर पडायला लागतं. याला अपवाद ठरली अभिनेते सयाजी शिंदे आणि शिवाजी शिंदे यांची मैत्री. शिवजा सयाजानं 60 वर्षापासून ही मैत्री जपली आहे. एके दिवशी शिवाजी शेतात काम करत होते तेव्हा सयाजीचा फोन आला. सयाजी म्हणाले, शिवजा काय करतोयस र? किती दिवस शेती करणार? 4 कपडे घे आणि पुण्याला ये. आपण कोलकात्याला जाऊ. मित्राच्या हाकेला ओदेत शिवाजी पण गेला. अशा प्रकारे 15 दिवस फिरले. विमानातून प्रवास घडविला. बदलत्या जगाचा अनुभव घडविला. राज्य सरकारच्या उमेद अभियानामुळे ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर होण्याची मोठी संधी मिळत आहे. याच संधीचा फायदा घेत सातारा जिल्ह्यातील परळी गावातील महिला उद्योजिका अंजना कुंभार यांना थेट राष्ट्रपती कार्यालयाकडून स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण आले आहे. ही बाब साताऱ्यासाठी अत्यंत अभिमानाची आहे. फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ 9 वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेल्या मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली. दरम्यान मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलीस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरशः त्यांना हकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेऊन आपली कैफियत मांडली. बदली प्रक्रियेत लाभ मिळवण्यासाठी दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेणाऱ्या गुरुजींवर कारवाई सुरू असून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आणखी 2 निलंबित केले आहे. यामध्ये एका महिला शिक्षिकेचाही समावेश आहे. यामुळे आतापर्यंत एकूण 3 जणांवर कारवाई झालेली असून इतर काही जण रडारवर आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नव्या प्रभाग रचना व नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी मिळाल्याने सातारा जिल्ह्यातील राजकारणात नव्याने रंग भरू लागले आहेत. प्रभाग रचनेला विरोध करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे नव्या आरक्षणाच्या अनुषंगाने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणुकीत राजकीय रणनीतीला नव्या दिशेने कलाटणी मिळणार आहे. सातारा पोलीस दलात सेवा बजावणारा पोलीस त्याच्या मित्रांसह गुटखा तंबाखू खाऊन थुकून घाण करत होता. त्यामुळे त्याला एका नागरिकाने अटकाव केल्यानंतर संबंधित पोलिसांनी मुजोरगिरी केली. घाणेरड्या शिव्यागाळ करून अटकाव करणाऱ्या नागरिकाच्या कारची काच फोडून दहशत निर्माण करत मारहाण केली. तसेच घरावर लाथा मारून 2 महिलांना अश्लील शिव्यागाळ करत त्यांचा विनयभंग केला. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर प्रतीक संतोष दळवी वय 22 राहणार सातारा या पोलिसासह त्याच्या अनोळखी 3 मित्रांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहरात तसेच आजूबाजूच्या उपनगरात मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. अन्नाच्या शोधात फिरणारी ही मोकाट कुत्री लोकांच्या अंगावर जात असून दुचाकी अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. दिवसभर तसेच रात्रीच्या वेळी फिरणे सुद्धा अवघड झाले असून ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, महिला व बालकांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. रस्त्यावर, चौकात मोकाट कुत्री एकाच वेळी 10 ते 15च्या संख्येने फिरतात. तर वाहन चालक, विशेषतः दुचाकी चालकांचा अनेकदा पाठलाग करतात. तर पायी चालणारे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांच्या अंगावर धावून जाण्यास मोकाट कुत्री मागे पुढे पाहत नाहीत. एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. कराडच्या प्रीतिसंगम बागेच्या परिसरात कृष्णा कोयना नदीच्या काठी मगरीचे वास्तव्य असून ड्रोनमधून हालचाल टिपण्यात आली आहे. मगरीच्या या वास्तव्यामुळे नागरिकांच्यात तसेच पोहायला जाणाऱ्या लोकांच्यात मोठे भीतीचे वातावरण आहे. आज ड्रोनच्या साहाय्याने केलेल्या चित्रीकरणात मगरीचे स्पष्ट दृश्य टिपले असून या दृश्यांनी परिसरात खळबळ उडाली आहे. कृष्णा व कोयना नदीच्या संगमावर असलेल्या प्रीतिसंगमाला दररोज शेकडो पर्यटक, भाविक आणि स्थानिक नागरिक भेट देत असतात. ड्रोन चित्रीकरणात मगर नदीत शांतपणे तरंगताना व एका जागी स्थिरावलेले दिसून येत आहे. कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच मंजूर झाल्यानंतर कराड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक थोरात, कोल्हापूर खंडपीठ समितीचे कराडमधील सदस्य ॲडव्होकेट संभाजी मोहिते यांच्यासह वकिलांनी फटाके वाजवून पेढे वाटत जल्लोष साजरा केला आहे.
वन्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी असून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील SK-TO2 वाघीण नज्जी झाली असल्याच्या वनविभागाच्या कॅमेराच्या व्हिडिओमधून समोर आले आहे। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांचा वंश वाढत असून वन्यजीव संरक्षणाला यश आल्याचे समोर येत आहे। सह्याद्रीच्या पट्ट्यांमध्ये पट्टेरी वाघाचा अधिवास पूर्वीपासून आहे, परंतु काही वर्षापासून त्याचा अधिवास कमी झाला होता। मात्र आता त्याची संख्या वाढत आहे। पट्टेरी वाघाच्या वाढीमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे। आयुष्यात कोणतीही स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीला आपल्या प्रामाणिक कष्टाची जोड दिल्यास आकाशालाही गवसणी घालता येते। वालूद तालुका जावळी येथील मोहिनी अनिल गोळे किर्दत व 29 यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत सलग 3 वेळा यश मिळवून हॅट्रिक साधली आहे। मोहिनी गोळे किर्दत यांचे वडील पिठाची गिरण चालवून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह चालवतात, तर त्यांची आई त्यांना हातभार लावत असते। याच कष्टाच्या जोरावर त्यांनी 2 मुली आणि 1 मुलाला उच्च शिक्षित केले। यामुळे मोहिनी गोळे किर्दत यांचे सातारा जिल्ह्यातून कौतुक होत आहे। वाई तालुक्यातील कळंबे गावचे सुपुत्र सेना मेडल विजेते कारगिल शहीद जवान सिग्नलमॅन शशिकांत आबासो शिवतरे हे कारगिल युद्धात 4 अतिरेक्यांचा खात्मा करून शहीद झाले होते। याच कारगिल युद्धात सिग्नलमॅन सेना मेडल विजेते शहीद जवान शशिकांत शिवतरे यांनी केलेल्या कामगिरीमुळे कळंबे गावचे नाव भारताच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे। आज त्यांचा 26वा स्मृतिदिन उत्साहात साजरी करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री समृद्धी जाधव सिने अभिनेते व व्याख्याते उपस्थित होते। त्यांच्या शुभ हस्ते शहीद जवान शशिकांत शिवतरे यांच्या स्मृती स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली। कोरेगाव येथील सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी येणाऱ्या रक्षाबंधनाचे औचित्य साधून 1000 राख्या तयार केल्या असून त्याच्यासोबत शुभेच्छा पत्र लिहिलेले आहे। एक राखी शुभेच्छा सैनिक बांधवांसाठी या उपक्रमांतर्गत कोरेगाव, त्रिपुटी, एकंबे आणि आझादपूर या शाळांमधील विद्यार्थ्यांनी या राख्या बनवल्या असून आसाम रायफल, मणिपूर या ठिकाणी पाठवल्या आहेत। शाळेने राबवलेल्या या उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला असून सरकारी अधिकाऱ्यांना मार देण्याचा सल्ला कराडमध्ये शेतकरी संघटनेच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांना हा सल्ला दिला आहे। शेतकरी नेते काय म्हणाले पहा। सरकारी अधिकाऱ्यांना मार द्या, अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू नका। अधिकारी फक्त मारालाच भितात, आमची कामं थटत नाहीत, कारण आम्ही आधीच ठोकल्यात। या सल्ल्यानुसार आता सरकारी अधिकारी वर्ग काय भूमिका घेणार। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी नावाच्या हत्तीनीला अलीकडे गुजरात राज्यातील जामनगर जवळील वनतारा येथे नेण्यात आले आहे। या घटनेमुळे कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील नागरिक आणि प्राणीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे। त्यांनी हत्तीनीला परत आणण्याची मागणी करता आंदोलन सुरू केले आहे। याच पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी आज मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। फलटण शहरात मोठ्या हायवा ट्रकने होत असणारी वाहतूक यामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे। बारामतीसारखी दुर्घटना फलटणमध्ये घडू नये असा मनोदय नागरिक व्यक्त करत आहेत। तरी वाहतूक विभागाने त्वरित या मोठ्या गाड्यांचा बंदोबस्त करावा अशी विनंती करण्यात येत आहे। अख्ख्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव नाव असलेले पुसेसावळी हे शहर वेगवेगळ्या कारणांनी प्रसिद्धीच्या झोतात आलेले असल्याचे दिसून येते, परंतु सध्या भलत्याच कारणाने पुसेसावळी चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। ते म्हणजे स्थानिक लोकांना रोजगार नाही, नोकरी नाही, तरीही दळणवळणाची धमनी समजल्या जाणाऱ्या रस्त्यांची कामे करून घेण्यासाठी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परग्रहावरील ठेकेदार आणि कुशल कामगार यांना पाचारण करण्यात येत आहे। विशेष म्हणजे त्या परग्रहावरील ठेकेदार यंत्रणेकडून आपल्या देशातील चलनानुसार बिल ही स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। फलटण शहरातील गोळीबार मैदान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे फलटण शहराध्यक्ष राहुल अशोकराव निंबाळकर यांच्या राहत्या घरावर शुक्रवारी 1 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दरवाजाचा कडीकोंडा कापून दरोडा टाकण्यात आला। श्री राहुल निंबाळकर आपल्या कुटुंबियांसह फलटण शहरातील त्यांच्या नातेवाईकांकडे गेले असताना हा प्रकार घडला आहे। या दरोड्यात तब्बल 7,16,000 रुपये किमतीचे सोने आणि 4 लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेली आहे। महाबळेश्वर तालुक्यातील कासवड गावातील अलुरा या स्ट्रॉबेरी वाईनला अलीकडे ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे झालेल्या एका कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे। त्यामुळे देशोदेशीच्या बाजारपेठांची कावडे खुली झाली आहेत। गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 3 आठवड्यांवर आले तरी शासनाकडून आनंदाच्या शिद्याची अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही। त्यामुळे यंदा शिदा मिळणार काय असा सवाल गोरगरीब जनतेतून उपस्थित होऊ लागला आहे। शासनाने ऐनवेळी घोषणा केल्यास
शासनाच्या वितरण व्यवस्थेवरही मोठा ताण येणार असून सण संपल्यानंतर लोकांच्या हाती शिदा पडणार आहे। त्यामुळे वेळीच निर्णय करून गरिबांचा सण गोड करावा अशी मागणी होत आहे। सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक गणेश उत्सवात वापरल्या जाणाऱ्या डॉल्बीच्या विरोधात आक्रमक झाले आहेत। समर्थ ज्येष्ठ नागरिक संस्था तसेच शहरातील इतर काही ज्येष्ठ नागरिक संघाने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाने डॉल्बीला मर्यादित राहून जरी परवानगी दिली तरी त्याचा निषेध करण्याचे धोरण निश्चित केले आहे। डॉल्बी नकोच या मागणीवर ज्येष्ठ नागरिक संघटना ठाम आहे। समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष विजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर केले आहे। फलटण तालुक्यातील राजळ येथील जानाई ते सरडे हा सार्वजनिक रस्ता अतिक्रमणामुळे बंद झाला असून गेली 3 वर्ष सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासन कारवाई करत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। या प्रकरणी प्रशासकीय दिरंगाई निषेधार्थ अर्जदार निखिल तानाजी निंबाळकर यांनी 15 ऑगस्ट 2025 रोजी फलटण तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना। अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज।